अंकले तालुका जत येथे अन्नातून 20 जणांना विषबाधा झालेल्या रुग्णांवर कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार। अंकले तालुका जत येथे एका घरगुती कार्यक्रमानिमित्त जेवण करण्यात आले होते। या जेवणातून अंकले येथील 20 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे। यातील राजाबाई अण्णाप्पा ऐवळे वय 75, पारुबाई पांडुरंग ऐवळे वय 70, नंदाबाई वसंत गेजगे वय 55, चैतन्य सोपान ऐवळे वय 2 वर्ष, लक्ष्मी सोपान ऐवळे वय 30, प्रमिला तुकाराम ऐवळे वय 35, सीताराम बाळू ऐवळे वय 70 या 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर कवठे महांकाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टर एलुरकर यांनी दिली आहे। सदरची घटना मंगळवारी रात्री घडलेली आहे। अंकली तालुका जत येथे राणी दादासो ऐवळे यांच्या घरी माकूबाईच्या सवाशिणींचा जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यासाठी अनेकांना जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी या जेवणामध्ये पोळी, भात, आमटी त्यासोबत आमरस करण्यात आलेला होता। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आमरसमधून विषबाधा झालेली आहे। ज्यावेळी कार्यक्रम होता त्यावेळी रात्री लाईट गेली होती, त्यावेळी आमरस बनविण्यात आला। या आंब्यामध्ये अळ्या असल्याने त्याचा परिणाम विषबाधा झालेला आहे। आमरस खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे। यामध्ये मनीषा पोपट ऐवळे वय 25, राणी दादासो ऐवळे वय 35, विक्रम तुकाराम ऐवळे वय 31, लता तुकाराम ऐवळे वय 41, संपदा कुंडलिक ऐवळे वय 55, प्रसाद तुकाराम ऐवळे वय 11, निवृत्ती पांडुरंग ऐवळे वय 35, साक्षी दादासाहेब ऐवळे वय 16, समर्थ अनिल गेजगे वय 6, सुरेखा अनिल गेजगे वय 22, नंदाबाई वसंत गेजगे वय 55, राजाबाई अप्पा ऐवळे वय 75, अथर्व दादासाहेब ऐवळे वय 18 अशी विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे आहेत। यामध्ये कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर एलुरकर यांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात काल साधारण 8च्या दरम्यान अंकले जत गावातील साधारण 15 जण आपल्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले। सर्वांना उलटी, जुलाब या तक्रारी होत्या आणि या सर्वांचं एक कॉमन ओरिजिन म्हणजे परवा दिवशी त्यांच्या नातलगामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सामूहिक भोजन त्यांनी केलं होतं। त्यानंतर काल सकाळपासून यांना संडास आणि उलटीचा त्रास जाणवू लागल्यामुळे काल 8 वाजता संध्याकाळी आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि यापैकी 3 जणांची प्रकृती थोडी सिरियस असल्यामुळे आपण त्यांना मिरज रुग्णालयामध्ये संदर्भित केलेले आहे आणि आपल्या इथं जरी आत्ता 14 जण उपचार घेत आहेत, त्यापैकी 2 जरा फोकस करून मॉनिटरिंग करतो आहे आपण। बाकी सर्वांची स्थिती सध्या व्यवस्थित आहे आणि अंडर ऑब्झर्वेशन आहे। उद्यापर्यंत त्यांची अजून आपण फॉलोअप घेऊ।